नमस्कार, मी अशोक मुरुमकर. करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीचा उद्या निकाल असणार आहे. या निकालात नेमकं कोण विजय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मात्र त्यापूर्वीच करमाळा शहर विकास आघाडीच्या उमेदवार, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोहिनी सावंत यांचं नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे एक बॅनर लागलेले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी दत्तपीठेत हे बॅनर झळकलेलं आहे. यावरती किंगमेकर म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट राहुल सावंत आणि सुनील बप्पू सावंत यांचा उल्लेख आहे. याबरोबर आशीर्वाद म्हणून सुभाषाण्णा सावंत यांचा फोटो आहे. याबरोबर माजी नगरसेवक पप्पू सावंत यांचा देखील यावरती फोटो आहे. याशिवाय शुभेच्छुक म्हणून जमद शेख व सतीश फंड यांचा उल्लेख आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम दगे करमाळा शहर व तालुका हजरत रहमतुल्लाह अलह टिप्पू सुलतान प्रतिष्ठान करमाळा शहर व करमाळा तालुका यांच्या वतीने हे फलक लावण्यात आलेलं आहे आणि हे फलक सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडून आल्यानंतर दत्तपेठकडे जाताना हा बॅनर दिसत आहे. निकालाच्या आधीच हे बॅनर झळकत असल्याने करमाळ्यामध्ये देखील याची उत्सुकता लागलेली आहे. याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. करमाळा शहरामध्ये तिरंगी निवडणूक असल्याचं मानलं जात आहे. यामध्ये भाजप, शिवसेना आणि सावंत गट यांच्या प्रमुख तिघांमध्ये नगराध्यक्षपदाची निवड मानली जात आहे. त्यापूर्वी सावंत गटांनी लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे.